अजून 3 वाजायचे आहेत. 3 वाजता सगळं पुस्तक पूर्णतः स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज वापस घेतला. परभणीमध्ये उमेदवाराची काय संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का? आम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला. मी तुमच्या मार्फत जाहीर अहवाल अजून 1.5 तास आहे. कारण मी जाहीरपणानं सांगितलं की 42 मधली देखील काही मतं जी आहेत ती आम्हाला पटणार आहेत. मग अशा पद्धतीनं नामुष्कीजनक पराभव कशाला स्वीकारावा, त्याच्यामध्ये सन्मानपूर्वक सईद भाई यांची, आमच्या बांगर साहेबांची चर्चा करावी आणि त्यांनी सन्मानपूर्वक मागणी घ्यावी. शिवसेनेमध्ये आले तर आनंद आहे, घेऊन त्यांना शिवसेनेत. शिवसेना युबीटी विरुद्ध वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे जाणारी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अशी लढत आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना जी धनुष्य बाणाची आहे ती जिंकेल, ती सईद भैया जिंकेल. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, परंतु एक बीजेपीचे नगरसेवक अजून एक नाही घेतले ना, ते आता गेले ना, मी त्यांचा सत्कार केला आणि ते आता मेघनाताईंबरोबर अर्ज मागायला गेले. विश्वास काय एकूण 17 जागेवर किती जागा मिळतात? 17च्या 17 जागा हा या महायुतीच्या जिंकतील. त्याची ठाण्याची जागा बिनविरोध झाली आहे, रत्नागिरीची जागा देखील बिनविरोध झाली, अजून 2-3 यवतमाळची जागा देखील बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. अजून 2-4 बिनविरोध होतील. थँक्यू सर.